प्रोजेक्ट विसरलास का? का फाईल विसरलास? सांगायचं ना, सर्वांबरोबर पाठवलं असतं. नाही अगं, सर्वांच्या हाताने पाठवण्यासारखी गोष्ट नव्हती. मग एकच मिनिट. जानू, जानू, वहिनीला का आवाज देतोय? एकच मिनिट. जानू, देवा, अरे परत आलास? काय विसरलास का तू? माझ्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्तीचे आशीर्वाद घ्यायचे विसर. आता आशीर्वाद न घेता जाईन तर मीटिंग चांगली कशी होईल ना माझी. पाया पडतो जानू. सगळं चांगलं होते. अरे माझे आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी असतातच, मग तेवढ्यासाठी परत आलास? मला माहितीये, पण तुझा हात असा माझ्या चेहऱ्यावरून फिरला, माझ्या डोक्यावरून फिरला ना, की असं शांत वाटतं. मी प्रसाद आणते पटकन. घे. तुझ्या कामात तुला नक्की यश मिळेल. चल मी पण येते तुझ्या बरोबर गाडीपर्यंत. चल चल. चला 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 चला. वरुण, सकाळपासून बघते कामात दिसतोयस. काही खाल्लंयस की नाही? नाही अजून. तू बाहेर जाऊन येणार होतीस ना? बाहेर गेले होते आणि आले सुद्धा. तू कामात एवढा बुडालायस, वेळेचा पत्ताच नाही तुला. हो ना, हे ना काम जरा वेळेत पूर्ण करून द्यायचंय. तेवढं देतो आणि मग खातो. हा, वरुण, हा लॅपटॉप कोणाचा? हा हा तुला घ्यायचा होता, सईने घेऊन दिला का? नाही नाही, ताईने नाही दिलाय हा. मग काम थोडं अर्जंट होतं, प्रेझेंटेशन लवकर सबमिट करायचं होतं, म्हणून आमच्या एका सरांनी आम्हाला दिलाय. ते देशमुख सर आठवतात का तुला? त्यांनीच दिलाय. दुसऱ्याची वस्तू घेऊ नये बाळा. अगं नाही, मी नाहीच म्हणत होतो त्यांना, पण त्यांनीच हट्ट केला. म्हणाले प्रेझेंटेशन जवळ येतंय, उपयोगी पडेल तुझ्या. आणि तसंही त्यांनाही काही प्रेझेंटेशन्स करून हवी आहेत. म्हटलं मी बनवून देतो. बरं, दुसऱ्याची महागातली वस्तू आहे, जपून वापर आणि काम झालं की लगेच परत करून टाक. हो, देईन देईन. बर, तू काम कर, कॉफी करून आणते तुझ्यासाठी. हा, हे देवा, मीटिंगची सगळी तयारी केली आहे ना बाळा?